हॅलो स्टुडंट, आपण पेपर 2 मधला चॅप्टर दुसरा लॉजिक गेट्स हा पाहत आहोत. या चॅप्टरमध्ये आतापर्यंत आपण बेसिक गेट्स पाहिलेले आहेत. अँड गेट, ऑर गेट, नॉट गेट. त्यानंतर आता डिराइव्ड गेट आपण चालू केलेले आहेत. त्यापैकी आपला नॅन्ड गेट हा मागच्या लेक्चरमध्ये पाहून झालेला आहे आणि आताच्या लेक्चरमध्ये आपण नॉर गेट हा पाहणार आहोत. तर आपण सुरुवात करूयात नॉर गेटला. आता नॉर गेटची जर मगाशी नॅन्ड गेटची आपण मागच्या लेक्चरला आपण नॅन्ड गेटची आपण काय केली, विभागणी केली, नावाची विभागणी केली, तर त्याचा अर्थ होत होता नॉट अँड. तसं या ठिकाणी नॉर गेटला जर आपण त्याच्या नावाची जर विभागणी केली किंवा त्याचा भाग आपण नावाचा जर स्पष्टपणे किंवा काय म्हणू आपण त्याला स्पष्टीकरण जर पाहिलं त्याचं नॉर गेटच्या, तर त्याचं जे काही नाव आहे ते याप्रमाणे होईल: नॉट ऑर गेट. नॉट प्लस ऑर गेट म्हणजे या ठिकाणी तुमच्या लक्षात येईल नॉट गेट म्हणजे काय, इन्व्हर्जन, ज्याचा सिम्बॉल याप्रमाणे होता. आणि ऑर गेट इथे आपण प्लस करू यातमध्ये. ऑर गेटचा जो काही सिम्बॉल होता ऑर गेट, त्याचा सिम्बॉल याप्रमाणे होता. म्हणजे ह्या दोघांना ज्यावेळेस तुम्ही एकत्र कराल त्यावेळेस काय तयार होईल, नॉर गेट तयार होईल, जो नॉट गेट आणि ऑर गेट यांचं कॉम्बिनेशनने बनलेला आहे. ठीक आहे. मग आता याचा सिम्बॉल बघा कशा प्रकारे दिसतोय. सिम्बॉल ऑफ नॉर गेट. नॉर गेटचा सिम्बॉल असा असेल. हा झाला ऑर गेटचा सिम्बॉल. आणि त्याला जर पुढं आपण बबल टाकला, बबल म्हणजे काय तर इन्व्हर्जन, बरोबर. म्हणजे हा आहे ऑर आणि हा आहे नॉट. यांना जर एकत्र केलं तर काय तयार होईल, नॉर गेट तयार होईल. ठीक आहे. नॉर गेटचा सिम्बॉल सगळ्यांना समजला कसा तयार झाला. कन्सिडर करूयात आपण ए आणि बी हे इनपुट्स आहेत आणि वाय हे काय आहे, आउटपुट आहे. यानंतर आपण त्याचं बुलियन इक्वेशन पाहूयात. बुलियन इक्वेशन म्हणजे काय, त्याचं मॅथमॅटिकल रिप्रेझेंटेशन. बुलियन इक्वेशन. आता ह्या बुलियन इक्वेशन मध्ये बघा आपण ऑर गेटचं बुलियन इक्वेशन आठवूयात. ऑर गेटचं बुलियन इक्वेशन काय आहे आठवत नसेल तर सिम्पल ऑर गेट काय करतो तर ॲडिशन करतो. कुणाची ॲडिशन करतो, इनपुटची ॲडिशन करतो. आपण असं कन्सिडर केलं होतं ए आणि बी काय आहेत इनपुट्स, तर तो काय करेल, ए आणि बीचं ॲडिशन करेल, बरोबर. आणि इथे काय करेल, हा जो काही नॉर गेट आहे हा काय करतो तर ए बी यांचं काय करतो, ॲडिशन करतो ऑर गेट, बरोबर. अगोदर ऑर गेट आहे म्हणून या दोघांची काय करेल, अगोदर तो ए बी म्हणजे इनपुट्स जे आहेत त्यांचे ॲडिशन करेल. आणि ॲडिशन केल्यानंतर नॉट गेट काय करेल, त्याचं इन्व्हर्जन करेल. म्हणजे काय, त्याचा करेल कॉम्प्लिमेंट करेल. म्हणजे काय, त्याचा बार, ए प्लस बीचा बार. तर हे काय तयार झालं, बुलियन इक्वेशन ऑफ नॉर गेट. नॉर गेटचं हे बुलियन इक्वेशन तयार झालं. काय झालं ते, वाय इज इक्वल टू ए प्लस बीचा बार. समजलंय सगळ्यांना. त्यानंतर तिसरं आपण पाहतो नेहमीप्रमाणे ट्रूथ टेबल. आता ह्या ट्रूथ टेबलमध्ये आपल्याला नेहमीप्रमाणे आपण काय पाहतो ट्रूथ टेबलमध्ये, तर इनपुट्स आणि आउटपुट यांचं रिलेशन पाहत असतो. तर इथे इनपुट्स आहेत ए बी हे इनपुट आहे आणि आउटपुट हे काय आहे, वाय आहे. मग नंबर ऑफ इनपुट पॉसिबिलिटीज किती होतील, दोन इनपुट्स आहेत म्हटल्यावर एक तर 0 0 किंवा 0 1 किंवा 1 0 किंवा 1 1 अशा प्रकारे इनपुट्स असू शकतात, बरोबर. मग आपण चेक करूयात हे अशा प्रकारचे इनपुट्स दिल्यानंतर आउटपुटमध्ये जे काही कोणत्या व्हॅल्यूज भेटतात आपल्याला. आता बुलियन इक्वेशन माहिती आहे, मग आपण काय करूयात, व्हॅल्यूला बुलियन इक्वेशनमध्ये टाकून घेऊयात. हे आहे आपल्याकडे बुलियन इक्वेशन. चला मग पहिली व्हॅल्यू टाकूयात. काय बघा, A0 B0, A0 B0. ठीक आहे. तर मग आपण या ठिकाणी टाकून घेऊयात व्हॅल्यू A0 B0 आणि वरती आहे यांचं कॉम्प्लिमेंट. मग 0 प्लस 0 ॲन्सर येतं 0 आणि 0चा बार काय येतो, नेहमी 1. ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला उत्तर भेटलेलं आहे, वायची व्हॅल्यू भेटलेली आहे 1, बरोबर. वायची व्हॅल्यू भेटली आहे 1. आता दुसरं जे आहे ते सॉल्व करून घेऊयात. वाय इज इक्वल टू ए बी बार. या ठिकाणी काय आहे, 0 1 व्हॅल्यू बघा ट्रूथ टेबलमध्ये 0 1, बरोबर. म्हणजे ए व्हॅल्यू 0 आहे, बी व्हॅल्यू 1 आहे. 0 प्लस 1 ॲन्सर काय येईल, 0 प्लस 1 1 आणि त्याचं कॉम्प्लिमेंट जर केलं तर त्याचा ॲन्सर येईल वाय इज इक्वल टू 0. शेवटचं ॲन्सर जे आलेलं आहे ते आलेलं आहे 0. या ठिकाणी आता परत आपण तिकडं करण्यापेक्षा डायरेक्टली इथेच करूयात.
1 + 0 ॲन्सर येईल 1. आणि आलेल्या उत्तराचं जर कॉम्प्लिमेंट केलं तर त्याचं 1चं कॉम्प्लिमेंट काय ॲन्सर येईल 1 + 0 ॲन्सर येईल 1. आणि त्याचं कॉम्प्लिमेंट जर केलं तर ॲन्सर काय येईल 0. म्हणून मी या ठिकाणी ॲन्सर लिहितो 0. त्याच प्रकारे 1 1ला जर ह्या फॉर्म्युल्यामध्ये टाकलं तर ॲन्सर काय येईल 1 1. ॲडिशन काय येईल 0. बरोबर. आणि 1 + 1 ॲन्सर येईल 1. आणि त्याचं जर कॉम्प्लिमेंट केलं तर त्याचं ॲन्सर काय येईल 0. म्हणून या ठिकाणी सुद्धा आपल्याला जे काय उत्तर भेटते ते काय येईल 0. समजलं आहे. म्हणजे तुम्हाला ट्रूथ टेबल भेटलेलं आहे. ट्रूथ टेबल बघा 0 0 1 1 0 1 0 1 0 0 1 1 0 या प्रकारे आपल्याला आउटपुट भेटतं आहे. याला जर तुम्ही कम्पेअर केलं कोणाबरोबर ऑर गेट बरोबर तर बघा ऑर गेटचं आउटपुट काय होतं. मी ग्रीन पेननी या ठिकाणी लिहितो 0 0. ऑर गेट म्हणजे काय ॲडिशन करत होता. मग 0 + 0 ॲन्सर काय येत होतं 0. 0 + 1 ॲन्सर होत होतं 1. 1 + 0 ॲन्सर येत होतं 1. आणि 1 + 1 या ठिकाणी सुद्धा ॲन्सर येत होतं 1. बरोबर. म्हणजे हे तुमच्या बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की या ठिकाणी बघा पूर्णपणे आउटपुट जे आहे जिथे 1 आहे तिथे 0 आहे, जिथे 0 आहे तिथे 1 आहे. म्हणजे ब्लॅक आणि जे आउटपुट दिसतं या ठिकाणी ब्लॅक पेनने आणि ग्रीन पेनने तर याच्यामध्ये तुम्हाला जर पाहिलं तर जे काय आउटपुट आहे ते कम्प्लिटली डिफरंट आहेत एकमेकांपासून. म्हणजे ते 1 आहे तिथं 0 आहे, जिथं 0 आहे तिथं 1 आहे. म्हणजे एक बेसिक गोष्ट तुमच्या लक्षात आली असेल की नॉर गेट आणि ऑर गेट हे कसे आहेत एकमेकांच्या अपोजिट साईडला आहेत. समजलं आहे. कारण बुलियन इक्वेशनमध्येच त्याचं आपल्याला समजलं की दोघं काय करतात एकमेकांची इनपुटची ॲडिशन करतात. मात्र ऑर गेट ॲडिशन करतो तर नॉर गेट त्या ॲडिशनचं कॉम्प्लिमेंट करतो. म्हणजे कम्प्लिटली आपल्याला अपोजिट आउटपुट देतो. समजलं आहे सगळ्यांना या ठिकाणी. हा होता त्याचा ट्रूथ टेबल जो आपण व्हेरीफाय करून बघितलेला आहे. नेक्स्ट आहे लॉजिक ऑफ नॉर गेट. आता याचं लॉजिक काय आहे बघा. लॉजिक आपण काय म्हणू शकतो. आपण आता इथे आउटपुट 1 आलं आहे त्याचं लॉजिक लिहूयात. ठीक आहे. व्हेन आता याच्यामध्ये तुम्ही कोणताही लॉजिक तयार करू शकता. पण आपण काय करूयात जी पहिली ओळ आहे या ओळीचं आपण काय करूयात लॉजिक तयार करूयात. काय लॉजिक तयार होईल. व्हेन ए इज फॉल्स अँड बी इज फॉल्स असं होऊ शकतं. आता इथे आपल्याला ऑर जर शब्द वापरायचा झाला तर आपण काय करूयात. मग पहिली ओळ आपल्याला घेऊन जमणार नाही. तर आपल्याला काय करायला लागेल खालच्या बाजूचं लॉजिक घ्यायला लागेल. बघा व्हेन ए इज ट्रू. बघा या ठिकाणी ट्रू आहे, ए ट्रू आहे या दोन ठिकाणी. बरोबर. ऑर बी इज ट्रू. बरोबर. ऑर बी इज ट्रू. या ठिकाणी बी ट्रू आहे, या ठिकाणी बी ट्रू आहे. ए ट्रू ऑर बी ट्रू दोघांपैकी एकही ट्रू. बघा या लाईनमध्ये तुम्हाला दोघांपैकी एक ट्रू दिसतो, या लाईनमध्ये दोघांपैकी एक ट्रू दिसतो, या ठिकाणी दोन्ही पण ट्रू दिसत आहेत. देन वाय इज काय होईल फॉल्स. किंवा आपण असं म्हणू शकतो 1 आणि 0मध्ये व्हेन ए इज 1 ऑर बी इज 1 ऑर बोथ आर 1. याच्यामध्ये 3 त्याचे लॉजिक करू शकतो आपण. इफ ए इज 1 ऑर बी इज 1 ऑर बोथ आर 1 देन आउटपुट किंवा देन वाय इज फॉल्स किंवा वाय इज 0. ठीक आहे. आपण आता याचं लॉजिक लिहूयात. ट्रूथ टेबलवरून आपण त्याचं लॉजिक लिहू शकतो. लॉजिक काय येईल. इफ ए इज आता इथं ट्रू अँड फॉल्समध्ये लिहू याचं स्टेटमेंट. इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू ऑर both are true then y is false. y is false. समजलं आहे सगळ्यांना. तुम्ही तुमच्या मनाने कोणतंही लॉजिक लिहू शकता. फक्त ते सगळ्या या स्टेटमेंटवरून आपण ट्रूथ टेबल तयार करता आला पाहिजे आपल्याला किंवा ट्रूथ टेबलवरून आपल्याला हे लॉजिक तयार करता आलं पाहिजे. समजलं आहे सगळ्यांना लॉजिक. इफ ए इज ट्रू ऑर बी इज ट्रू ऑर बोथ आर ट्रू. एक तर ए हा ट्रू पाहिजे म्हणजे 1 पाहिजे किंवा बी हा 1 पाहिजे किंवा दोघे पण 1 पाहिजे तर आणि तर तुमचं आउटपुट काय येईल 0 येईल किंवा फॉल्स येईल. समजलं आहे सगळ्यांना. ठीक आहे. नेक्स्ट त्याचं सिम्पल सर्किट.
simple circuit of NOR gate. सिंपल सर्किट ऑफ नॉर गेट. आता आपण त्याचं सिंपल सर्किट तयार करूयात. कोणाचं? नॉर गेटचं. ठीक आहे, मी डायग्राम ड्रॉ करतो. या ठिकाणी आपण व्होल्टेज वापरलेलं आहे. काहीतरी व्होल्टेज घ्यावं लागेल कारण आपल्याला LED काय करायची आहे? ऑन करायची आहे. इथे आपण करंट लिमिटिंग रेजिस्टन्स वापरलेला आहे आणि या ठिकाणी मी स्विचेस वापरतो. हा आहे ए स्विच आणि हा आहे बी स्विच. आता याला मी काय करतो? या ठिकाणी जोडून घेतो या ठिकाणी. ठीक आहे, आणि हा आपला आहे LED जो आपल्याला वाय आउटपुट दर्शवेल. या ठिकाणी ए स्विच आणि या ठिकाणी बी स्विच. डायग्राम समजली असेल. इथे आहे रेजिस्टन्स. त्यानंतर आपल्याला त्याचा ट्रूथ टेबल काढायला लागेल. आता ट्रूथ टेबलमध्ये आपण काय घेणार? ए स्विच, बी स्विच आणि वाय LED. बरोबर. आता मी या ठिकाणी लिहित नाही की स्विच वगैरे किंवा LED वगैरे, डायरेक्टली ए, बी आणि वाय घेतलेला आहे. त्याच्या नंबर ऑफ पॉसिबिलिटीज किती होतील? तर ओपन, एकतर स्विच ए ओपन असेल त्यावेळेस बी हा सुद्धा आपण ओपन ठेवूयात, किंवा ए ओपन असेल तर बी हा क्लोज असू शकतो, किंवा ए क्लोज असेल तर बी आपण ओपन ठेवू शकतो, किंवा शेवटची एक अजून पॉसिबिलिटी असू शकते की दोन्ही पण काय असू शकतात? क्लोज असू शकतात. ठीक आहे, आपण पॉसिबिलिटीज घेतलेल्या आहेत. आता आपण चेक करूयात की ए ओपन आहे आणि बी ओपन आहे त्यावेळेस आउटपुट काय येतं. बघा, ए पण ओपन आणि बी पण ओपन. डायग्राममध्ये ऑलरेडी ओपन आहेत. तर मग करंट डायरेक्शन काय होईल? या डायरेक्शनने डायरेक्टली करंट तुमचा फ्लो होतोय बघा. ठीक आहे, डायरेक्टली करंट फ्लो होईल थ्रू द रेजिस्टर आणि या ठिकाणावरून तुमचं करंट पूर्ण फ्लो होईल निगेटिव्ह टर्मिनलकडे आणि या ठिकाणी सर्किट कंप्लीट होऊन तुमचा LED काय होईल? ऑन होईल. कारण इकडे बघा, ए स्विच आणि बी स्विचमधून कोणताही करंट फ्लो होत नाही, कोणताही करंटचं डायरेक्शन चेंज होत नाही. तो डायरेक्टली LED फ्लो होतो आहे, रेजिस्टर थ्रू फ्लो होतो आहे आणि तुमचं सर्किट कंप्लीट होतं आहे आणि या ठिकाणी तुमचा LED जो आहे तो काय होतो आहे? ऑन होतो आहे. म्हणजे तुम्ही इथे या ठिकाणी लिहू शकता तुमचा LED काय आहे? ऑन आहे. ठीक आहे. आता दुसरी पॉसिबिलिटी काय आहे बघा. दुसरी पॉसिबिलिटी ज्यावेळेस ए ओपन आणि बी क्लोज. ए ओपन, दुसरी पॉसिबिलिटी ए ओपन आणि बी क्लोज. ठीक आहे, मी अगोदर करून घेतो करंट डायरेक्शन. ठीक आहे, ए ओपन आणि बी क्लोज. बीला आपण काय करूयात? क्लोज करूयात. या ठिकाणी बी स्विच हा क्लोज केला आणि एला काय ठेवलं मी? आपण ओपन ठेवलेला आहे. एला ओपन ठेवला, बीला क्लोज ठेवला तर करंट डायरेक्शन काय होईल? आता बी स्विचमधून करंट फ्लो व्हायला सुरुवात होईल. या डायरेक्शनने तुमचा रेजिस्टन्स थ्रू निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत करंट फ्लो होईल आणि तुमचं सर्किट जे आहे ते प्लस बी स्विच, रेजिस्टन्स आणि निगेटिव्ह टर्मिनल अशा पद्धतीने करंट फ्लो होईल. LED मात्र करंट जाणार नाही. कारण का? LED काय करतो? थोड्याफार प्रमाणात करंटला काय करतो? अपोज करतो. त्याच्यामुळे तुमचा LED काय होईल? त्यावेळेस ऑफ असेल. त्याला सफिशियंट करंट भेटणार नाही कारण संपूर्ण करंट हा बी स्विच थ्रू रेजिस्टन्समधून फ्लो होईल. त्याच्यामुळे LED तुमचं काय असेल? त्या ठिकाणी ऑफ असेल. तसंच आता नेक्स्ट पॉसिबिलिटी काय? ए क्लोज आणि बी ओपन. एला काय करा? आता ही डायरेक्शन मी पुसून काढतो. ठीक आहे, आता एला काय केलं? आता तुम्ही क्लोज केलं आहे या ठिकाणी आणि बीला काय ठेवलं आहे? ओपन ठेवलं आहे. ठीक आहे, एला क्लोज केल्यानंतर आता करंट डायरेक्शन बघा, मी वेगळ्या पेननी दर्शवतो. करंट डायरेक्शन काय होईल? तुमचा करंट या ठिकाणी येईल, ए थ्रू फ्लो होईल, या डायरेक्शनने कंप्लीट होईल. LED फ्लो होणार नाही कारण का? झाला तरी खूप स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होईल. सफिशियंट करंट जो आहे तो न भेटल्यामुळे तुमचा LED काय होईल? या ठिकाणी ऑफ असेल आणि म्हणून आपण या ठिकाणी लिहू शकतो की तुमचा LED जो आहे तो काय आहे? आता ऑफ आहे. किंवा ज्यावेळेस ए क्लोज आणि बी क्लोज असेल त्यावेळेस. नंतर शेवटचं जे आहे ए क्लोज आणि बी सुद्धा क्लोज. आता काय करायचं आपल्याला? ए पण क्लोज करायचं आहे, बी पण क्लोज करायचं आहे. ए पण क्लोज आणि बी पण क्लोज. करंट कसा फ्लो होईल? जो काही स्मॉल अमाऊंट ऑफ करंट फ्लो होत होता तो आता बी थ्रू सुद्धा फ्लो होईल आणि ए थ्रू सुद्धा करंट फ्लो होईल. सर्किट जे आहे ते या पद्धतीने करंट फ्लो होईल आणि सर्किट प्लस
टर्मिनलकडनं करंट जो फ्लो होईल ए बी स्विचेसमधून थ्रू द रेजिस्टर आर टू द निगेटिव्ह टर्मिनलपर्यंत या डायरेक्शनने करंट फ्लो होईल आणि एल ई डीकडं करंट जो काही सफिशियंट करंट आहे तो जाणार नाही, त्यामुळे तुमचा एल ई डी काय होईल या ठिकाणी ऑफ राहील. म्हणजे इथे एल ई डी काय झाला तुमचा ऑफ. ठीक आहे. तर मग आता आपण याला हा जो काही ट्रूथ टेबल आहे या ट्रूथ टेबलला आपल्या स्टँडर्ड जो ट्रूथ टेबल आहे आपण ज्या ठिकाणी व्हॅल्यू टाकून व्हेरीफाय करून बघितला आहे त्याच्याबरोबर कम्पेअर करूयात. ठीक आहे. बघा आउटपुट हे जे होतं ए बी 0 0 0 1 1 0 आणि 1 1 त्या पद्धतीने आपण त्याचं ओपन 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 क्लोज क्लोज ओपन आणि क्लोज क्लोज या पद्धतीने त्याच्या पॉसिबिलिटीज घेतल्या होत्या. त्याच्यामध्ये आपण ओपन ओपन म्हणजे 0 0ला आउटपुट येतो तो 1 आणि बाकी सगळ्यांना 0. ठीक आहे. तसंच इकडे 0 0 म्हणजे ओपन ओपनला आउटपुट येतो ऑन म्हणजे 1. ठीक आहे. एल ई डी ऑन म्हणजे 1, एल ई डी ऑफ म्हणजे 0. बरोबर. 1 आणि त्यानंतर सगळे काय आहेत, सगळे जे काही आउटपुट्स आहेत ते सगळे 0 0 म्हणजे काय ऑन आणि नंतर सगळे जे काही तीनही इनपुट्स होते त्यांना आउटपुट आलं ऑफ 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 या पद्धतीने. म्हणजे तुमचं आपण जे काही सर्किट डायग्राम जी काढलेली आहे या पद्धतीची ही सर्किट डायग्राम आपली एकदम बरोबर आहे. कोणासाठी, कोणत्या गेटसाठी, नॉर गेटसाठी. समजलं आहे सगळ्यांना. तर या ठिकाणी आपण नॉर गेट हा जो काही टॉपिक आहे या ठिकाणी आपण संपवलेला आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला एक्सॉर गेट हा टॉपिक पाहायचा आहे. ठीक आहे.